विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आस्क SP सर एनिथिंग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. भारतीय राज्यघटनेतल्या भाग 3 मध्ये असणाऱ्या मूलभूत हक्कांबद्दल आपण चर्चा करणार आहोत. जगामध्ये उपलब्ध असणारे मानवी हक्क आणि त्याच्यातूनच मूलभूत हक्कांचा जन्म झालाय असं म्हणायला काही वावगं म्हणता येणार नाही. भारतीय राज्यघटनेतल्या कलम 12 ते 35 दरम्यान मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आला आहे. सुरुवातीला जर बघितलं तर राज्यघटनेमध्ये 7 मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आला होता. 44वी घटना दुरुस्ती 1978 द्वारे संपत्तीचा मूलभूत अधिकार हा मूलभूत अधिकारांमधून बाहेर काढण्यात आला, ज्याला सध्या कायदेविषयक अधिकार म्हणून ओळखलं जातं. 6 घटकांमध्ये सध्या मूलभूत हक्कांचं विभाजन करण्यात आलंय. ते 6 घटक ट्रिक्सच्या माध्यमातून लक्षात कसे ठेवायचे याच्याबद्दल मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. त्यामध्ये सुरुवातीला समानतेचा अधिकार आहे, त्याच्यानंतर स्वातंत्र्याचा अधिकार, तिसरा शोषणाविरुद्धचा अधिकार, नंतर धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपाययोजनांचा अधिकार आणि घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार, ज्याला आपण कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज असं म्हणतो. हे कसं लक्षात ठेवायचं? जर तुम्हाला परीक्षेला विचारलं गेलं की सध्या राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क किती घटकांमध्ये विभागण्यात आलेत, तर त्याचं उत्तर असणार आहे 6 घटकांमध्ये त्याचं विभाजन झालं आहे. ठीक आहे. सो EFARCC लक्षात आलं असेल तुमच्या. EFARCC. E मीन्स इक्वॅलिटी, F म्हणजे फ्रीडम, A म्हणजे अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, R म्हणजे रिलिजन, C म्हणजे कल्चर आणि अगेन C म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज. पहिला E म्हणजे इक्वॅलिटी, कलम 14 ते 18 दरम्यान समानतेचा अधिकार आहे. 19 ते 22 दरम्यान स्वातंत्र्याचा अधिकार आहे, ज्याला आपण भाषण आणि अभिव्यक्त स्वातंत्र्य असं म्हणतो. 23 आणि 24 दरम्यान शोषणाविरुद्धचा अधिकार. 25 ते 28 धर्म स्वातंत्र्याचा अधिकार. 29-30 मध्ये सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपाययोजनांसंबंधित तरतुदी करण्यात आल्यात. आणि कलम 32 हे घटनात्मक उपाययोजनांशी संबंधित आहे. जर तुमचे मूलभूत हक्क डावलले गेले तर भारताचा नागरिक म्हणून तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडे मूलभूत हक्कांची पुनर्प्राप्ती करण्यासाठी अपील करता येतं. यालाच आपण कलम 32 म्हणजे घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार असं म्हणतो. सो 12 ते 35च्या दरम्यान उपलब्ध असणारे हे मूलभूत अधिकार आपण अमेरिकेच्या राज्यघटनेकडून घेतलेले आहेत. सो हा सोर्स सुद्धा तुम्हाला विचारला जातो. सो मूलभूत हक्कांसंबंधी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता मानवी हक्क आणि मूलभूत हक्क यांच्यामध्ये वेगळेपण असतात. जन्मतः तुम्हाला जे हक्क उपलब्ध असतात त्यांना आपण मानवी हक्क असं म्हणतो, आणि जे हक्क भारतीय राज्यघटनेमध्ये नमूद करण्यात आलेले आहेत त्यांना आपण मूलभूत हक्क असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, याच्या संबंधित तुम्हाला PDF नोट्स किंवा काही MCQs ची गरज असेल तर कमेंटमध्ये यस टाईप करा. तुम्हाला सर्व प्रकारच्या नोट्स आणि MCQs आपल्या चॅनलवर उपलब्ध होऊन जातील. थँक्यू. ऑल द बेस्ट.